क्रांतीचे वर्ष 1920 यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमधून शाहू महाराजांना पत्र लिहिलेलं आहे आणि ते आपण वाचतोय. लंडन 25 नोव्हेंबर 1920. प्रिय महाराजसाहेब, मॉर्टिंग्यू यांनी मला अतिशय चांगली वागणूक दिली. आम्ही ब्राह्मण आणि ब्राह्मणोत्तरांच्या विवादावर तासभर बोललो. या प्रकरणात रस असणाऱ्या काही लोकांनी, विशेषतः ब्राह्मणे चळवळीत हानी पोचवणाऱ्या काही लोकांनी श्री मॉर्टिंग्यू यांना आपल्याबद्दल चुकीची माहिती सांगितलेली आहे. या दीर्घ आणि मजेदार संभाषणाचा सर्व तपशील सांगून मी आपल्याला तस्ती देऊ इच्छित नाही. श्री मॉर्टिंग्यू यांनी मला कबूल केले आहे की ते माझ्या युक्तिवादामुळे खूप प्रभावित झाले आहेत. ते म्हणाले की मी आता मुंबईला गव्हर्नर आणि व्हाईसराय यांना एक तार पाठवून दलित समाजाच्या प्रतिनिधित्वाची वाढ करण्यास सांगण्यात आहे. मी तुम्हाला या तारखेला किंवा या तारेतील सर्वच मजकूर सांगणार नाही, परंतु जेव्हा त्यांच्याकडून मला उत्तर मिळेल तेव्हा मी तुम्हाला पुन्हा बोलावीन. अशा प्रकारे ही मुलाखत झाली. लॉर्ड सिडनेहम यांनी त्यांचा प्रश्न हे इंग्लंडमध्ये परस्परवादी मानले जात असून ते फारसे लोकप्रिय नसल्याचे ब्राह्मणेतर चळवळीने सांगण्याची असलेली पूर्ती जोडलीच पाहिजे. मला हे सांगण्याची गरज वाटत नाही. महाराजांच्या उदात्त आकांक्षा पूर्ण करण्याच्या हेतूने कार्य करणे असे नेहमीच मी तयार आहे, कारण आम्ही सर्वजण आमच्या कल्याणासाठी आखलेल्या सर्व योजनेच्या अंमलबजावणीसाठी आम्हाला आपल्या उदारहस्ते केलेल्या मदतीची आणि मार्गदर्शनाची गरज असते. वंचित वर्गाच्या कल्याणात आपल्याला किती रस आहे याची माहिती असल्याने मुखनायक पत्राच्या अडचणीच्या काळात महाराजाकडून मदतीची अपेक्षा करणे अवाजवी ठरणार नाही. जेणेकरून ज्या सुधारणेच्या कार्यासाठी महाराजांच्या दानशूर ते मूळ हे वृत्तपत्र अस्तित्वात आले आहे, यासाठी ते कार्यरत राहू शकेल. आपला विश्वासू B.R. आंबेडकर. इथेच हे पत्र संपते मित्रांनो. पुढील पाहूया पुढच्या भागात लंडनहून पुन्हा एक वेळ शाहू महाराजांना बाबासाहेबांनी लिहिलेलं पत्र. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. नव्या पिढीला नवा जय भीम.